तुमच्या सर्वांच्या कृपेने एक गोप्रो घेतलेला आहे। ते उशिरा ऊस पिऊया आपण। पेपरचे पॅकेट आहे तुम्हाला, कोल्ड्रिंक्स मध्ये मिरिंडा आणि थम्सअप भेटेल। पारगावचा सस्ता आकाश तारेकर। जोपर्यंत आपल्या आयुष्यात हातपाय असतात चालत तोपर्यंत आपण चालतच राहायचं, नंतर कसं आहे कुठे ना कुठे कधी ना कधी विलीन व्हायचं। आदू मला असं ऐकायला आलं का तुम्ही 4 वडापाव खाल्लेला आहे। यांचा वय तुम्ही गेस करा, मी वय सांगणार नाहीये। त्यांना 2 पोरं आणि 1 मुलगी आहे। या वर्षी मॉन्टीचं लग्न झाला, मॉन्टी आला नाही, पत्त्याचा साखरपुडा झाला, पण पत्त्या अख्ख्या गावाचा खाला पत्याने, आम्हाला नाही बोलवला। साईराम आणि हो, ज्याची आम्ही आतुरता आणि 14 डिसेंबरची वाट बघत होतो, फायनली 2022ला संपणारा प्रवास परत पुन्हा त्याच नव्याने चालू होणार आहे। आणि आजची तारीख आहे 14 डिसेंबर 2023। हो, गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि पालखी आपली निघणार आहे दातिरी दिवस स्टेशन ते श्री क्षेत्र शिर्डी। आणि जशी थाटामाटात आपली पालखी मागच्या वर्षी होती, ठीक त्याच्यापेक्षा उत्साहाने, जोरात आणि जोमात असणार आहे। हो, आणि 8 दिवसाचा प्रवास तुम्ही आमच्यासोबत जॉईन होणार आहेत आणि थेट मंदिरातून मी आलोय। आणि हो, तुम्हाला माहिती, मी अजून एक गोष्ट केलेली आहे, मी तुमच्या सर्वांच्या कृपेने एक गोप्रो घेतलेला आहे आणि याच्यावरून मी आजच सुरुवात करतोय व्हिडिओ काढायला। हो, आणि 8 दिवस पूर्ण सेटअप असणार आहे, तर असंच प्रेम असू द्या। आणि येणारे जेवढे पण दिवस असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रवास आमच्यासोबत तुम्ही लोक जुडणार आहात। आणि हो, जेवढा प्रेम तुम्ही दिलेला मला मागच्या वर्षी 2000 सबस्क्रायबरला 10,000 सबस्क्रायबर पोहोचलेले, तर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तेव्हा 21,000 सबस्क्रायबर आहेत। सो आपल्याला भंडारा होईपर्यंत 30,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे। आपल्या गावाचा प्रेम सर्वांचा माझ्यासोबत आहेतच, पण आमची तयारी, आमचे साईसेवक, आमचे पंचायत काय करतात 8 दिवस ते तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल। सो भेटूया। हो, मी एकच बोलेन, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही आते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते। बोलो ओम साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, ओम साई, जय साई, जय साई, ओम साई। वर्षानुवर्ष मागे राहणारा माणूस आज पण भेटला मला सकाळी सकाळी। हे येणारच ना, बरं आहे ना तब्येत आता? चला आता आपण मधली ओळीत पोहोचलेलो, कृष्णा ओळीत। ते गाण्याचा समोर आहे आणि इथे आपले सर्व बंधू इथे सर्व या साईडला, आणि इथे या साईडला सर्व आहे। ते बघा इकडे काय ठेवलेलं आहे, काय रे, काय लस्सी आहे। महेश शर्मा पाटील, पप्पू पाटील यांच्याकडून इथे लस्सी ठेवलेली या साईडला पूर्णपणे बघा। आणि फॅमिली इथे समोर आहे, इथे सर्व लोक आहेत हे लस्सी आहे। चला आता इथे समोर आपण तुम्हाला कृष्णा मंदिर दाखवतो।
साईडून चाललो आहेत कृष्णा मंदिरामध्ये, जिथे या साईडला तुम्ही कृष्ण मंदिर बघू शकता. चला आपण गावातले श्रीकृष्ण मंदिरात पोहोचलो, जिथे मी दररोजचा येत असतो. म्हणजे एखादा दिवस खाडा होतो असं नाही आहे, लेट उठल्यावर शूटवरून नकळाल मी तर तुम्हाला दर्शन करतोय आमच्या गावातला, जिथे दहीहंडीला खूप मोठा जल्लोष असतो. याच मंदिरात श्रीकृष्ण मंदिरात आलो आहे, इकडे जवळ. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, हा श्रीकृष्ण मंदिर आहे. इथे तुम्हाला दिसतात ते श्रीकृष्णाची खूप सुरत मूर्ती आहे, एकदम भारी मूर्ती ठेवलेली आहे. आणि जय श्रीकृष्ण, राधे राधे. खरोखर मंदिरात इथं आल्यावर ना, इथं इकडचं वातावरण खूप थंड असतं. आणि हे बघा तुम्ही इकडे जरा मी दाखवत आहे, बघ त्या इकडे सर्व आहे उभी. काठीवरून आलाय पाहुणा इथे. आमच्या गावातल्या बहिणी आहेत सर्व इकडं. काय नाव तुमचं? नाव बी आहे का ना काही? आणि या साईडला आमची वहिनी आहेत
हिरो रडक्या रडका हे गे इथं विनोद दादा आहेत आणि त्यांनी ठेवले उसाचा रस दरवर्षी सेवेकरी असतात. कालू शेठ पण आहेत आमच्या इथं. साईराम ओ रमण शेठ साईराम आणि इथे उसरा ऊस पिऊया आपण. आणि अरे इथं अनिल दादा सुद्धा आहेत. साईराम कधी गाडी कधी आपली 17 फेब्रुवारी. हा किती मला सांगून ठेवा तुम्हाला प्रोग्राम सांगेन कसं काय. चला पिऊन पालखी. आणि असाच खाणापिणा या पालखीत चालू असतो. जेव्हा गावातून पालखी निघते आणि दुपारच्या हॉल्टपर्यंत पूर्ण सेवा असते. जो हाय परी हाय. आणि आम्ही सर्व इकडून जातो जेव्हा पूर्ण स्टॉप असतात. छोटे स्टॉप असतात. रोहन कनिष्क छोटे असे स्टॉप असतात जिथे जो आपापली सेवा देत असतो खाण्यासाठी. तर चला अशीच खाण्याची आणि पिण्याची मजा करत. आणि हो उद्यापासून जी धमाल असणार आहे चालण्याची खरी परीक्षा ही जी उद्यापासून असणार आहे. आता मी पोचतोय तलावाजवळ आणि तलावाजवळ पण काहीतरी असेलच सेवा प्रत्येकाची. आणि आमच्या पाणीचे जे पाणी वाटप करतात दादा सॅमी कालांचे मामा आणि आमचे दादा आलेले आहेत इथं. बिपिन साईराम चे दरवर्षी बागेचे पप्पा पण आहे इथं. हे आमची मशीन. आणि इथं कुंडलिक शेलार सुद्धा आहेत. पाटील नाही ना शेलार ना बरोबर ओळखला. आणि आमच्या इथं अजून एक म्हणजे महाराजच आहे. त्यांना उपाधी मोठी आहे. मला माहिती नाही कुठली उपाधी आहे. दादांना उपाधी कुठली आहे. हा गुरुवर्य उपाधी आहे त्यांची. आणि त्यांचा आता किरदार आनंदीला झाला बरोबर ना. मी स्टेटस बघितलं आहे बाबांचा. आणि आमच्या आज महाराज बनलेले आहेत कुंडलिक. त्यांना मी पहिल्यांदा बघतो या रूपामध्ये. दरवर्षी पालखीत असतात सेवा देत असतात खाण्याची. तर यावर्षी तुम्ही येणार आहेत का. नक्की. मग तुम्ही असं काही झालं अचानक न्या आनंदीला पंढरपूरला न्या जरा. हा चला साईराम. तर चला मंडळी आलेत आपले दरवर्षीचे आहेत ना. आहेत आणि त्यांची फॅमिली पण आलेली आहे इकडं या साईडला. तर साईराम. तर अशीच आधीमधी मंडळी आणि सर्व लोक भेटायला येत असतात. पाहुणी मंडळी असतात. जो येतो भेटायला. हॅलो. आणि एवढी मजा असते ना खरोखर. आज ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज ब्लॉग एवढा मोठा होणार आहेत ना अर्धा पाऊण तासाचा होऊ पण शकतो. साईराम आमच्या मंदिरचे ड्रायव्हर आहेत. साईराम सुरेश दादा भेटलेले दादा. साईराम या न्यारिका अपार्टमेंटचे मालक आणि प्रथमेशचे वडील आहेत. आता बाई तू 8 दिवस दिसणार आहेत आम्हाला. हे पालखीतले बंधू आहेत आपले. आणि आपले म्हात्रेगेटचे रहिवासी आपले दहीहंडी ग्रुपचे बाळा सर्व इथं पोहोचत. साईराम. आणि हा आमचा म्हात्रेगेट विकास म्हात्रेगेट जिथे आमची दहीहंडी असते पूर्ण. या साईडला आम्ही गोविंदा पथक आमचा साईकृपा गोविंदा पथक हा भाजीवाला सुद्धा असतो. साईराम बुवा. चला काय बोलतात. तिथं चालली यांची सेवा चालली आहे सर्वांची. या साईडला इकडे येतात 4 भाऊ आहे इकडं. साईराम इथे मंडळ आहे पूर्ण सर्व इकडे त्या साईडला भाऊ. साईराम नाईक भाऊ. साईराम तुम्हाला पण वेफरचे पॅकेट आहे. तुम्हाला कोल्ड्रिंक्समध्ये मिरिंडा आणि थम्सअप भेटेल. त्या बोलते हे आता शेफ आहे आमचा चायनीजचा या साईडला. आणि तिथं मंडळी पूर्ण उभी आहे. आपले मंदिर आलेलं आहे जो 8 दिवस आपले सोबतच राहणार आहे. चला मी पण इकडे एन्जॉय करतोय. टायमाला ज्यूस पितोय थंडा घेतोय. जे पण काय भेटतं ते गोष्टी सर्व खातोय नाही का निखिल. आम्हाला कुठे देतो तू. कोण आपण पार्टी करू ना दुपारला. साईराम. आता आपण पोचतोय आपल्या दळवीनगरमध्ये आणि इथं सेवा चालू आहे कोल्ड्रिंकची पाण्याची. या साईडला पोपट आहे ना. हो इथं साईराम सर्व इथं मंडळी आहेत. हा मुका आहे आपला. रोशन दादा आहे. सुभाषदा आहे इथं सर्व. आणि आपली सेवा वर्षानुवर्ष मोतीराम दळवी मामा तुम्ही तर ओळखतात. आपले नवरात्रीमध्ये होते जे इथं भरवतात. आधी इथंच आपली नवरात्री असते या साईडला. संजय दादा आहे इथं. किशोर चंदन तेजा. साईराम रांगोली कोणी काढले भारीवाली.
मस्त आमच्या वहिनीने रांगोली काढलेली आहे इथं. कोणी मग वहिनी फुकटचा क्रेडिट घेतं. चला 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 इथं सर्व आहेत. इथं विक्कीची मम्मी पण आहे, इथं चैतन्यची मम्मी पण आहे, मोतीराम दलवीची मिसेस पण आहे आणि सोहमची पण मम्मी आहे. एकचा तेवढा देऊन टाकला. इथं भिक्षुकची बी मम्मी आहे, चंदनची पण मम्मी आहे. अजून कोणची मम्मी राहिली का? मोतीराम दलवींची मम्मी पण आहे इथं आणि ज्योतिका पण आहे, नितीनची पण मम्मी आहे. अरे वा वेदांत भाऊ येते. काय बोलता तुम्ही पण भाऊ? आपले नन्नू नाही काय विक्की नाही ना अजून काहीतरी बोलता त्याला, मला जरा आठवत नाही. तो निकनेम नाही त्याच्याकडे. तुझी घालू का? तेव्हा वर्षानुवर्ष फक्त जेवण्यासाठी येतं, वर्षानुवर्ष फक्त जेवणासाठी येतं फक्त. हो हे बघा या साईडला सचिन तेंडुलकर पण आलेला आहे. हा पारगावचा सस्ता आकाश तारेकर. आणि इथे अँटी आहे चंदन, इथे सुभाषचा मुलगा आहे, हो गणेश कोळी यांचा पण मुलगा आहे, इथे पप्पू आहे, इथे यज्ञेश आहे, चंदन दळवे इथं आणि इथं सॅमिकारांचा मामा पण आहे. ये बाई रात्री. तर चलो आपली अर्धी पब्लिक त्या साईडला थांबलेली आहे आणि इथं पूर्ण पब्लिक आहे. इथं हे बघा विक्की आहे, नितीन आहे, आमचं शिंदे मंगेश आहे. शिंदे कुठं आहे? हे सगळे तू येत नाही का झालं? चला 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 स्वप्नेल चला पहिला. आणि इथं पण मी तुम्हाला माहिती आहे चौथ्यांदा डंडा उचलतोय. आता पीठ पुढं निघतो जरा. साई बाबा की, साईनाथ महाराज की. सो गाईज हा जो मंदिर आहे, जे मंदिर आहे हा आमच्या इकडचा म्हणजे नरेश पवार त्यांच्या इकडे हा मंदिर आणि हुबहू मूर्ती पाहू शकता तुम्ही. श्री क्षेत्र शिर्डीमधली आहे आणि आमचे साईसेवक आहेत तिथं रुपेश दळवी आणि दादा वगैरे आहेत आमचे. साईराम. चला फटाफट पाया पडून घ्या. पाहू शकता तुम्ही. साईराम साईराम साईराम. चला आपण पण आता दर्शन घेतलेलं आहे, निघतोय. बस झाला ना बाबा, बस अजून किती? बस चला जावा आता. जरा रोहन भेटलेला आहे इथं. कनिष्क आहे, कनिष्क ओके. आणि इथं गँग आहेत. इथं मिलिंद दादांची मिसेस आहे. मिलिंद दादा कुठे? दादा साईटवर गेले. बाबा क बाय बोल का बोलतोस? काही बोलत नाही, पालखीला चालली बा. ही आमची आई आहे ना पालखीला नाही पंढरपूरला निघली एकदम डोक्याला भेटायचा बांधून. तर चला आता घेऊन चाललोय मी आमच्या बायला. एकदम मजेशीर असता काय नको आता बाय का? आता चालत राहायचं. आता आयुष्यात रेलेच का जोपर्यंत आपल्या आयुष्यात हातपाय असतात चालत तोपर्यंत आपण चालतच राहायचं. तोपर्यंत चालत राहायचं. नंतर कसं आहे कुठे ना कुठे कधी ना कधी विलीन व्हायचं. चला चला भाई चला. साईराम. तुम्ही लोक तर आहेत. चला साईराम साईराम. साई बाबा की तर चला आता आरती झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय पुढं आमच्या दुपारच्या हॉलला आणि ठीक इकडून निघणार आहे.
सर्व हॉल्ट वगैरे मधून एकदम, आणि ही आमचे सेवेकरी आहेत सर्व इकडं. चला बंधू, आम्हाला मध्ये मध्ये भेट द्या. गाडी घेऊन येईल. हो चला चला. साईराम, चला तुम्ही तर 8 दिवस आहेत. पोरगा कुठे तुझा आहे ना का नाही वर्षी? लाची दिवशी येणार आहे की? साईराम साईराम. चलो आता पालखी निघालेली आहे आणि गावातले जेवढे पण लोक आहेत ती सर्व चाललेली आहेत. हे बघा या साईडून, कारण की हा साईबाबा मंदिर असतो आणि साईबाबा मंदिराच्या नंतरच गावातले जेवढे पण लेडीज वगैरे असतात ते इथेच, म्हणजे इथून आम्ही पुढे चालत जातो दुपारच्या गोलिवलीपर्यंत. आणि बाकीचं जेवढे पण महिला मंडळ जेव्हा जे जाणारे आमच्यासोबत पदयात्रेने असतात ते इकडे स्टॉप करतात आणि त्याच्यानंतर पालखी पुढे निघते. सर्वजण आता पाया पडतात, ते निघतोय गँग वगैरे सर्व आहे इथं. साईराम, चलो बाय बाय बाय. जा आता घरात, बस झाला बस झाला. बस झाला, जा का. हॅपी जर्नी. मला असं वाटलं का असे पैसे देतील, असे घे 500-1000 रुपये. मला असं वाटलं का 500-1000 रुपये देतील. कोण? आम्ही कशाला देऊ? तुम्ही थांबल्या का आम्ही थांबल्या? वहिनी आम्ही थांबल्या का तुम्ही थांबल्या? आम्ही चाललो. ह्याला मोबाईल ह्याला. बाय बाय बाय. चला वहिनी, बाय 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 बाय. चला बाय 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 बाय. हा दोन्ही असला घे. हा चलो चलो बाय बाय बाय. बस झाला आता. चला डायरेक्ट कुठे जेवायला आहे रात्री आम्हाला, आणि आम्हाला मध्ये मध्ये जरा भेट देत जावा तुम्ही लोक. हो पूर्ण महिला मंडळ तुमची. दादा तुम्ही आले, भेट दिले. धीरज पण आहे इथं, जगदीश दादा भंडारी पण आहे. धीरज चला बाय. अशाच भेट देत राहा. आणि विनोद माडवी, हा विनोद माडवीला सोडून तुम्ही पण कधीतरी आम्हाला गुलाबजामुन घे. विनोद दादा घेऊन येतो. चमचम ते 1 दिवस घेऊन या. चमचम घेऊन या. ही लोक आहेत. रोशन चालत आहे का? म्हणजे 8 दिवस आपल्यासोबतच राहू द्यायला. जे इकडं येणारी चालत नाहीत मेंबर. चंदन तू तर बाबाला विसरले नुसतं. झाले देवेंद्र फडणवीस. गाई ही पोरं आहेत ना, दरवर्षी एकच बोलत असतं का पुढच्या वर्षी, पण यांचा पुढच्या वर्षी कधी येत नाही. आणि आता आमची अपेक्षा अशी का जगदीश दादा भंडारी पण चालायला पाहिजे नाही का? पुढच्या वर्षी आम्ही पण येतो. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येऊ. चला बाय बाय बाय. तेजस आहे ना, आम्ही पुन्हा येऊ. नक्की नक्की. बाय बाय बाय. चला बाय बाय. चला बाय बाय. आवा बच्चा बाय. चला राज नाईक आलेले इथं. विजय दादांचे घरातली फॅमिली. साईराम साईराम. दिदी आहे. साईराम साईराम. संजय दादा साईराम साईराम. चला साईराम बाय. आणि हो निघतोय. चला जगदीश दादा भंडारी यांचा वाढदिवस आहे 18 डिसेंबरला. तर कमेंट करा आणि लोकांना यांना वाढदिवसात खूप सारे शुभेच्छा द्या. यांचा चेहरा आमच्या दिव्यात खूप गाजलेला आहे, लोकांना माहिती आहे यांच्याबद्दल आणि बरेचसे बॅनर तुम्हाला बघायला भेटतील. तो कमेंटमध्ये पण त्यांना विश करा खूप सारा. त्यांची यांचा वय तुम्ही गेस करा, मी वय सांगणार नाहीये. त्यांना 2 पोरं आणि 1 मुलगी आहे, तर समजून जाऊ त्यांचा वय किती आहे. पण अजून ते तसे ठाट आहेत. चला धन्यवाद धन्यवाद. सचिन दादा भोईर आमचे आलेले आहेत, मला सकाळी भेटले पण आमचं ब्लॉगिंग तेव्हा चालू नव्हतं झालेला. काय बोलतं दादा? आता दुपारी पण भेट द्या, रात्री पण भेट द्या आम्हाला. तुम्ही वेळात वेळ का. आणि आशिष भाई पण आहे इथं, चालत द्या ना कधीतरी यायला. सांग करा कधीतरी चालत यायला. साई भक्तांना काहीतरी मेसेज देतात आज. साई भक्तांची पालखी मोठ्या श्रद्धेने आज नाथिवली येथून शिर्डीला निघाली आहे. सर्व साई भक्तांना विनंती आहे की आपण रस्त्याने जाताना प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची आहे. या पालखी सोहळ्याला कशाचाही गालबोट लागणार नाही, ही काळजी आपण घेणार आहोत. आम्ही या नामदेवदार नाईक यांना आमच्या मनापासून सॅल्यूट आहे की आज 16 वर्ष झाली ती हे पालखी काढताय. चला साईराम साईराम. इथं बिगदादांचे वडील पण आहेत. साईराम साईराम साईराम. इथं बेतोड्याची जी आपल्या गावातली लोक आहेत इथं सेवा करत असतात. दरवर्षी काही ना काही समोसा पाव वडापाव असतं इथं. बाळू साईराम. आतू मला असं ऐकायला आलं का तुम्ही 4 वडापाव खाल्लेला आहे आणि तू हे बघ पालाला बघ. 1 पाव 4 वडे. 1 पाव 2 वडे. 1 पाव. पाव बा तुझा कसा झाले? पावची साईज बघ किती मोठी आहे. वडे एवढा बाबा. हे तू येते का चालत? मग तू काय एवढा खातोय?
तू जर चालत येत नाही तर खातोय काय एवढा? हे बघ तो लास्ट याने मला चांगला बोलतो विचार आमच्या गावांची झाली इंदर पोरात आमची सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. ए वैष्णव सुरुवात झाली आहे. सुरुवात 700ची. चला वडापाव आणि मनोज कैसा लग रहा है? एकदम. अरे वडापाव नाही तेरे को कैसा लग रहा है? आणि चला. अरे बापरे बघा मोगली पिक्चर मधला बघीरा आलेला इथं. चल केतन धन्यवाद माझी स्कूटी इथपर्यंत आणल्याबद्दल. तर चला फायनली दुपारच्या जेवणावरती आमचा 3:40ला पालखी आलेली आहे. बिंदास बराचसा वेळ झाला आणि सर्व थांबून होतो इथं. आणि आपण जो आपला जो एंट्री पॉईंट आहे हा अनंतम रेसिडेन्सी आहे गोलिवलीला तिथूनच आहे. बाबा की जय 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 साई ओम साई जय साई जय साई. भाऊजी प्रवीणदा इथे पूर्ण फॅमिली आहे आणि जेवणाचा कार्यक्रम त्या साईडला आपण तिकडे थोड्या वेळात जाणारच आहोत. आणि इथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो का पालखी वरती ठेवलेली असते. यांच्या बंगल्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला पालखी ठेवलेली असते आणि नेहमी आमचा हा स्पॉट फिक्स आहे जेवणाचा. मी तुम्हाला दाखवतो पालखी ठेवण्यासाठी इथं सजवलेलं असतं पूर्ण. तर मी ब्लॅक दिसतो तुला 1 मिनिट. हां आणि आल्यानंतर इथं मला बघा मी तुम्हाला पालखी जागा दाखवते. इथं पाहुणे लोक पहिले येऊन बसलेले आहेत. प्रवीणदा आहे, कैलासदा आणि तेजस भाई आहे इथं. आणि काजू बदाम बाबा स्पेशल जेवा काजू बदाम सस्ता काम नाही आहे. आणि हे बघा आमचा सन्मान चिन्ह जे आम्ही प्रत्येक हॉल्टवाल्यांना देतो. खरोखर खूप सुपर बनवलेलं आहे. 1 नंबर शॉप आहे ना. दादांना पण आवडलं. हे बघा हा स्पॉट येतो आणि यांच्या गॅलरीतून तुम्ही पाहू शकता हा जो पूर्ण आहे लोकेशन. इथं आम्ही गार्डनमध्ये बसतो सर्व या साईडून. साई बाबा की साईनाथ महाराज की. तर चला पालखी निघालेली आहे आणि हो बराचसा उशिरा झालेला आहे. उशिरा का पहिला दिवस असल्यामुळे पालखीचा उशिरा होणारच आहे. तुम्हाला सांगतो आता आम्ही कुठे जाणार आहे डायरेक्ट चहा प्यायला. ते पण कुठे बैल बाजारात. होय हॅलो गाईज चहा बैल बाजार चहा का? हे लास्टचा झेंडा असल्यामुळे त्यांना वेळ होईल. पण मी आता तुम्हाला डायरेक्ट बैल बाजार जातो कारण की मधले जरी पट्टे दाखवले तर व्हिडिओ खूप मोठी होईल. हा पुनीत आहे इथे आणि तिथे तेजस आहे, इथे पारस आहे आणि भावेश आणि हे बघा इथं गुड्डू पण आहे. तर चला आता या बंगल्यातून निघतोय. ईशांत. अरे वा खूप छान नाव आहे. बाबा थांब पहिल्या दिवशी नको लागू जाईल. तर चला आता जाऊया. यावर्षी मॉन्टीचं लग्न झाला. मॉन्टी आला नाही. वाटेचा लग्न आला. कोणाचं झाला वाटेचं लग्न झाला नाही आलाय. पत्त्याचा साखरपुडा झाला पण पत्त्या अख्ख्या गावाचा खाला पत्याने. आम्हाला नाही बोलवला. नाही काय केलं नाही. काय करणार. आता आलेले आहेत ते मुलींचे आशिक या प्रतीक आलेले आहेत. हा आलेले आहे ते फक्त टी शर्ट आणि पॅन्ट दिसते ते सचिन आहे. तो फक्त टी शर्ट आणि पॅन्ट दिसतो फक्त सचिन आहे. याच्यात आलेले आहेत ते जो पूर्ण नाही जो पूर्ण दिसतो कॅमेऱ्यात तो कुशाल दादा आलेला आहे. आता कोण आलेला आहे. आता संध्याकाळी आपल्याला चायनीज पण आहे. आज पहिल्या झेंड्यावर पहिला झेंडा घेऊन आलेला आहे. बिस्किट नका बोलवाचा. मला आकाशन गँग भाई तुझे एक गिफ्ट आणलेलं आहे मी. हे देऊन टाक याला. पंजाबचे बघा हा फक्त ह्याच्यात पॅन्ट आणि टी शर्ट दिसते तो फक्त भाई आहे. तो मी नाव सांगतो जयेश भगत. चेहरा बिरा दिसणार नाही त्याचा. याच्या अंगावर किती उजेड भरले रे. हा हे काय तुझ्या अंगावर किती उजेड भरले. तू लोकांचा या करतेस तुझा काय ते सांग भाई. गोराव बघा बघा काय चाललंय बघा. आता कितना बजा इथं लोक झोप्या
आणि अजून इकडेच आहे आमचा मामा बी झोप्या नाही मामा तिकडे तुमचा कुठे तिकडे ते साईडला जागा आहे अजून मग कुठे मामा बाय ओम साईराम. सावकाचा सावकाचे सेवेकरी आहे. सेवा कर एकदम जेवढे आपले साई भक्त आहेत तवऱ्यांची. मी पण एक साई भक्तच आहे आणि माझी 6 जानेवारीला माझी स्वतःची पालखी निघणार आहे. म्हणजे मोठ्या गावातून मी जाणार आहे. त्या पालखीतून मी जातो. हा या वर्षी आपला भंडारा आहे. भंडारा ठेवले मी लास्टच्या दिवसाला. आणि आपला देवा पाटील कुठे गेला? कुठं इकडे हलका होतो वाटते. आणि सॅमी आले बिस्किट द्यायला आम्हाला बराच लवकर. बिस्किट द्यायला म्हणजे बिस्किट कवा झालतो जेवणच्या शेटचा फोन आला. शेटच्यावर गेलो शिवूडला बॅग आणले भाई. चालले आपला 18 तारखेला फिरायला चालले नाही फिरायला चालले. मग तोपर्यंत शूट होईल का आपल्या गाण्याचा? हो उद्या आपला निघू आम्ही 2 वाजता. हो ना उद्या अलिबाग ना अलिबागला या लवकरात लवकर. आणि या वर्षी माझा भंडारा तर लास्टच्या दिवसाला देवाला बोलवले मी. त्यावेळी आपल्याला 2:30चा टायमिंग दिले. त्या 2:30च्या अगोदर देवाने यावा आणि देवाचा सत्कार समारंभ होणार. दुपारचे पालखी दुपारची मला लास्टच्या याला तिकडे पाठवता ना मी. तोपर्यंत आम्ही पोहोचूत ना. मग कुठेतरी रूम बिम घेईल तिथं झोपल. सकाळची रेडी होईल मग डायरेक्ट पालखी नेल ना. मग तिथून डायरेक्ट दर्शनाला सई पकडे. चला मंडळी खूप बरं वाटला. मॅग बोलला कसं आम्ही बिस्किट घेऊन ये तर लगेच आलो जेवणच्या. नाही काहीतरी सेवा द्यायलाच पाहिजे नाही. आणि 8 दिवस याला सांभाळून घ्या जरा सॅमीला. सो सर्वांचा झालाय जेवण वगैरे पूर्ण. आणि या साईडला पूर्ण पाहू शकते गँग बसलेली आहे. पवन आणि मायादा पवन आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवतोय. वैष्णव शेटनी सोय केली आमची बघा मस्तशी. वैष्णव थँक्यू. सो आणि जेवण वगैरे झालेलं आहे. मला माहिती ब्लॉग खूप मोठा झाला आज. आणि मी ना इव्हनिंगचे चहाचा काय ब्लॉग घेतला नाही. आता जेवणाचा काहीच घेतलेला आहे कारण की गावातली लोक एवढी होती आज. सर्वांचा एक थोडा शेट घेतला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे आज आम्ही 7 दिवस येणारे पुढचे असतील त्यात तुम्हाला पदयात्री पालखीतले सेवेकरी जे पण कोण असतील सर्व तुम्हाला यात बघायला भेटणार आहेत. आणि आम्ही सुरुवात कशी करणार आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे तो तुम्ही नक्की बघा. पहिला आईस्क्रीम खातोय मी. आणि हो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि येणारे 7 दिवसाचे ब्लॉगसाठी अपडेटसाठी तुम्ही पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. मला मायादा बघते मी तुम्हाला दाखवतो मायादाला. हे बघा घे पवन. तुला दाखवायचा कोण बोलतो? मना दाखव. टाटा केला. चला बाय 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 रे बाय. गुड नाईट झोप. अरे इकडं बघिरावन आलेलं आहे. चलो बाय गुड नाईट. जय हिंद साईराम. आणि झोपतोय आम्ही मस्त साधा नाही का. तुमच्यासाठी सकाळी ब्लॉग पडलेला असेल हा. थँक्यू. साईमाई रात्र ना. बांदल भाऊ काय बोलतात साईमाई रात्र. जय हिंद. राधे राधे.